नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. 20 तारखेला आहे नाथषष्ठी. तर नाथषष्ठी म्हणजे नक्की काय? पैठण येथे होणारा सण. तर हा सण किती दिवस साजरा केला जातो, याचे महत्त्व काय, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी जे कोणते ताई दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले. वारकरी संप्रदायात ज्यांना मानाचे स्थान आहे ते संत ज्ञानेश्वर, नाथ महाराज, नामदेव, तुकाराम महाराज व निळोबाराय हे होते. या संतांनी फार मोठे कार्य केले आहे. संतांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये संत एकनाथ महाराजांचे ग्रंथ सुलभ व सोप्या भाषेत आहेत. तसेच भक्ती, ज्ञान व वैराग्य यांचे वर्णन फारच रसाळ असे आहेत. नाथ महाराजांनी केले आहे. नाथषष्ठी यात्रा हा उत्सव पैठण या गावी फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नाथषष्ठी यात्रा उत्सव पैठण या गावी साजरा होतोच, पण नाथषष्ठी यात्रा ही पैठणकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रतिष्ठेचा विषय आहे. प्रत्येक पैठणकर नाथषष्ठीसाठी वर्षभर आतुरलेला असतो. 400 वर्षापूर्वी येथेच गोदावरीच्या जलात नाथांनी देह ठेवला. वाळवंटात दिंडी येथे नेऊन तिथे नाथांनी शेवटचे कीर्तन केले व ते पत्नीसह गोदावरीत शिरले. जरा वेळाने त्यांचा देह वर आला. त्यांच्या मुलाने अग्नी दिली. दुसऱ्या दिवशी सर्वजण तेथे गेले. तेथे एक तुळशीचे तर एक पिंपळाचे रोप आढळले. त्यावरच नाथांनी समाधी बांधण्यात आली. सध्या षष्ठीपूर्वीच्या दुतेला म्हणजे तुकाराम बीजेला नाथांच्या घरातील रांजण भरतात. नाथांच्या वेळी श्रीखड्याच्या रूपात स्वतः श्रीकृष्ण हा रांजण रोज भरत असे. फाल्गुन मध्ये दुतेला तो धुवून पुसून कोरडा करतात. नंतर त्याची पूजा करून तो भरतात. कोणीही त्यात गोदावरीचे पाणी टाकलेले चालते. चतुर्थीच्या दिवशी तो भरला जातो. षष्ठीच्या दिवशी मोठ्या उत्साहात सकाळी नाथांच्या वाड्यातून दिंडी निघते. ती वाळवंटात जाते. तेथे भजन, भारुडे वगैरे कार्यक्रम करतात. सप्तमीला रात्री नाथांचा छबिना वाड्यातून निघतो. त्यात नाथांच्या पादुका असतात. संपूर्ण गावातून छबिना मिरवून ते गंगेवर भेटण्यासाठी नेतात. सकाळी वाड्यात परत आणतात. अष्टमीला सायंकाळी 5 वाजता नाथांच्या वाड्यातून दिंडी निघते. ती समाधीकडे जाते. अर्ध सूर्यबिंब बुडाले असता समाधी पुढे दहीहंडी फोडतात. सर्व लोकांना हा दहीहंडीचा लहायांचा प्रसाद देतात. नाथांचे वंशज लहाया व दही यांचा काला करून ते नाथांच्या पादुकांवर वाहतात. ही यात्रा एकादशीपर्यंत चालते. नाथांच्या जीवनातील काही प्रसंग सर्वजणांमध्ये जनार्दन पाहणाऱ्या या महान संतांनी आपले आयुष्य धर्माच्या अविभाज्य भाग बनवून दृष्टीत समानता, अंतकरणात ममता आणि सर्व जीवांविषयी जिव्हाळा, समानता या वृत्तीने जीवन घालविले. नाथांच्या जीवनातील लहानशा घटनेवरून हे पाहायस मिळते. बघा, तर त्यांनी काय केलं होतं. काशीहून रामेश्वरांच्या अभिषेकासाठी कष्टपूर्वक आणलेली कावड त्यांनी तहानलेले कासावीस झालेल्या गाढवाला पाजली. सर्व चराचर व्यापून असलेल्या त्या परमेश्वराला ओळखल्यामुळे त्यांनी त्या तहानलेल्या गाढवाला तृप्त केले. त्यांच्या ठिकाणी परमेश्वर पाहिला. नंबर 2, 500 वर्षापूर्वी जेव्हा समाजात पराकोटीचा कर्मटपणा होता त्यावेळी नाथांनी महाराजचे एक मूल उचलून घेतले. श्राद्धासाठी केलेले जेवण गरिबांना वाटून दिले. डुकराच्या स्पर्शाचाही बाट मानला जाई असा तो काळ होता. नाथांनी माणसामध्ये असा भेद मानणे योग्य नाही हे आचरणाने दाखवून दिले. सर्वानुभूती परमेश्वर पाहणाऱ्या थोर संताला ही बंधने अडवू शकली नाहीत. नंबर 3, सुपी मौलांकडे जाताना चिखलाच्या एका डबक्यात गटांगळ्या खाणाऱ्या एका डुकराच्या पिल्लाला त्यांनी मायेच्या ममतेने उचलून घेतले. त्याचे आपल्या उपरण्याने अंग पुसले. त्याला कुत्र्यांपासून वाचवले. नंबर 4, प्राणी मात्रांवर दया करणारे नाथ 108 वेळा त्यांच्या अंगावर थुंकणाऱ्या यवनावर न रागवता आंघोळ करतात. त्यांनी त्या यवनाचा राग न धरता उलट त्याच्यामुळे सत्कर्म झाले असे मानले. त्यामुळे या यवनाचे हृदय परिवर्तन झाले. त्याने नाथांची माफी मागितली. असे नाथांचे वागणे पुढे संचयापेक्षाही दृष्टीचे हृदय परिवर्तन करणारे धर्मपालनाचे होते. नंबर 5, सद्गुरू श्री जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते. ते समाधीस्थ असताना शत्रूंनी किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी सद्गुरूंची समाधी भंग होऊ नये म्हणून नाथांनी हाती शस्त्र घेऊन युद्ध केले. हाती शस्त्र घेऊन प्रत्यक्ष युद्ध करणारा हा पहिला संत. यावरून त्यांची गुरुभक्ती व कार्यतत्परता दिसून येते. राज्यरक्षणासाठी रणांगणात सुद्धा धर्मस्थळा इतकेच महत्वाचे असते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या संत जीवनातील एक अलौकिक, राजकीय आणि ऐतिहासिक कार्य आहे. नाथांनी संसार व परमात्मा दोन्ही यशस्वीरित्या केला. नंबर 6, मानव आणि प्राणी यांच्याप्रमाणे भाषेच्या बाबतीत ते असेच क्रांतिकारक
वागले. संस्कृत भाषेशिवाय अन्य भाषेत वेदार्थ सांगणे त्या काळात महान अपराध मानला जाई. याच काळात त्यांची प्राकृत भाषेतून भागवताची रचना केली. त्यांचा हा ग्रंथ भागीरथीमध्ये बुडवण्यास नेणाऱ्या सनातन्याजवळ संस्कृत भाषा देवाने केली व प्राकृतिक भाषा काय चोरांपासून झाली असा खडा सवाल त्यांनी केला. सुगंधी फुले उमलण्यावर त्यांचा सुगंध जसा सगळीकडे पसरतो त्याचप्रमाणे नाथांची बुद्धिमत्ता दरवळू लागली. पायाळू माणसाच्या डोळ्यातला दिव्यांजन घालतात त्याला जमिनीत दहन दिसू लागले. त्याचप्रमाणे वेदशास्त्रातील अवघड सिद्धांत नाथांनी सहज उलगडून सोप्या भाषेत मांडले. एकदा असा प्रसंग घडला की नाथांनी श्राद्धात हरिजनांना वाढले. त्यामुळे ब्राह्मण जेवायला घरी आले नाहीत. परंतु अशी अघटित घटना घडली की ब्राह्मणांऐवजी प्रत्यक्ष पितरच त्यांच्याकडे जेवायला आले. ब्राह्मणांनी जेव्हा स्वतः झरोक्यातून डोकावून पाहिले तेव्हा त्यांना प्रत्येकाला आपले गतपूर्व श्राद्ध अन्नदानाने जेवताना दिसले. अशा घटना नाथांच्या आयुष्यात घडल्या. त्यांनी अपत्यजांच्या उन्हात रडणाऱ्या पोराला कडेवर घेऊन त्याच्या घरी पोहोचवले. चोराचा सत्कार केला, वेश्येचा उद्धार केला, विरोधकांचा सत्कार केला. अशा अनेक गोष्टींमुळेच प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी श्रीखंड नावाने राबत होते. त्यांनी एकनाथ त्यांच्या घरी रोज चंदन घसण्याचे काम केले. कावडीने गंगेचे पाणी भरले. अशा नाथांचा अधिकार मोठा होता. त्यांनी अत्यंत प्रभावी असे ग्रंथ संपदा रचली. एकनाथांनी भागवत, रामायण, अभंगगाथा, चतुश्लोकी, भागवत, रुक्मिणी स्वयंवर, आनंद लहरी, शुष्काष्ट, सतसुख, चिरंजीवपद असे पुष्कळ ग्रंथ, अभंग त्यांनी रचले. नंबर 7. ज्ञानेश्वर महाराजांचा त्यांचा प्रत्यक्ष दृष्टांत झाला. अजानू वृक्षांची मुळी माझ्या गळ्याला लागली आहे ती काढ असा दृष्टांत झाल्यावर नाथ महाराजांनी आळंदीला गेले. तेथे समाधी विवरामध्ये जाऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे त्यांना लागलेली मुळी काढली. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत देऊन नाथ महाराजांना ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यास सांगितले. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन करून त्यात शुद्धी केली. असे नाथ महाराजांनी पुष्कळ कार्य केले आहे. संतांच्या कार्यांचा थांग लागत नाही हेच खरे. फाल्गुन वद्य षष्ठी रोजी रविवारी हजारो भक्तांच्या समवेत भजन करीत दिंडी समारंभाने गोदावरी तीरी कीर्तन करून नाथांनी गंगा प्रवेश केला. षष्ठी तिथी नाथांच्या चरित्रामध्ये मुख्यतः अनेक मुख्य कार्यरत दिसून येत असे. जनार्दन स्वामींची जन्मस्थिती षष्ठी होय. षष्ठी तिथीला दत्तात्रयांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. नाथांनी जनार्दन स्वामींची भेट झाली. षष्ठी तिथीच नाथांवर जनार्दन स्वामींचा अनुग्रह केला तो षष्ठी तिथीलाच. जनार्दन स्वामींचे व नाथांचे प्रयाण षष्ठी तिथीलाच म्हणजेच नाथांची आठवण म्हणून नाथ षष्ठी हा उत्सव साजरा केला जातो. तर ही होती नाथ षष्ठीविषयी थोडक्यात सांगितलेली माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.